नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अपूर्णांकाचा प्रकार पाहत आहोत। आज आपण या ठिकाणी पाचवा प्रकार पाहणार आहोत, ज्याला आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच भिन्न अपूर्णांक असे म्हणतात। पहा, या नावामध्येच लपलेलं आहे भिन्न म्हणजेच या ठिकाणी आपण वेगवेगळे किंवा डिफरंट असे म्हणू शकतो। डिफरंट काय पाहिजे तर छेद वेगवेगळा पाहिजे। आता छेद कशाला म्हणतात पहा, एखादा एक्झाम्पल घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतो। 5/3/5 घेतली, या ठिकाणी मी संख्या कोणती घेतली 3/5 घेतली, तर वरच्या संख्येला अंश असे म्हणतात। काय म्हणतात? अंश। आणि खाली जी संख्या असते त्या संख्येला आपण छेद असे म्हणतो। तर अंश आणि छेद कशाला म्हणतात हे आपला कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही संख्या, काही एक्झाम्पल, काही उदाहरणं या ठिकाणी पाहिजे आहेत। तर पहा, वेगवेगळा काय पाहिजे आपल्याला, तर वेगवेगळा आपल्याला छेद पाहिजे। काय वेगवेगळा पाहिजे? भिन्न हा आपल्याला छेद पाहिजे। म्हणजे या ठिकाणी दोन पेक्षा जास्त, एक पेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 संख्याची आपल्याला तुलना करून किंवा त्या ठिकाणचा छेद पाहून ठरवता येईल की लाईक फ्रॅक्शन आहे का अनलाईक फ्रॅक्शन आहे। तर आज आपण अनलाईक शिकत आहोत, म्हणजेच भिन्न छेद शिकत आहोत। 3/5 किंवा 2/5 किंवा या प्रकारचे जर नंबर दिसते, पहा इथं छेद भिन्न आहे का? इथं छेद भिन्न नाही, छेद सारखा आहे, म्हणून याला लाईक फ्रॅक्शन आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलेलं आहे। तर आपल्याला भिन्न छेद लिहायचे, म्हणून या ठिकाणी छेद काय असायला पाहिजे? वेगळा पाहिजे। आता पहा बरं, दोन्हीचा छेद काय दिसतोय? वेगवेगळा, म्हणून या सर्वांना अनलाईक म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात। आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात। 1/2, 3/5, 7/4। पहा, आता या संख्येमध्ये तुम्ही जर छेद पाहिला तर छेद कसा दिसतोय? डिफरंट दिसतोय, वेगवेगळा दिसतोय। म्हणून या तिन्ही फ्रॅक्शनला, तिन्ही अपूर्णांकाला अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच भिन्न छेद असे म्हणतात। जेव्हा छेद वेगवेगळा असतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी अनलाईक फ्रॅक्शन असे म्हणतात। यापूर्वी आपण लाईक फ्रॅक्शनचा व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा लेक्चर पाहिलेला आहे। धन्यवाद।